बातम्या आरपार, विषय आरपार, दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार। नमस्कार, मी उपमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती दाखवत असतो। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये नेमकं काय घटना घडते त्या ठिकाणी जाऊन आम्ही तुम्हाला वेगवेगळे ग्राउंडचे रिपोर्ट दाखवतोय। मी आता तुळजापूर शहरामध्ये आहे आणि इथं माझ्या पाठीमागं बस स्थानक बांधलेलं आहे नवीन, आणि त्या बस स्थानकाचं उद्घाटन महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक हे या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांचा सर्व कार्यक्रम मी तुम्हाला सर्व लाईव्ह दाखवणार आहे। आता आपण उस्मानाबाद धाराशिवच्या तुळजापूर शहरात आहे आणि या तुळजापूर इथलं नवीन बस स्थानकाचं इथं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि या ठिकाणी आता महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक या ठिकाणी येणार आहेत। आता नेमकं कार्यक्रम जे आहे त्या कार्यक्रमाचा सर्व व्हिडिओ आपण पाहूया। या ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर मान्यवर कोण असतील, त्यांचे काय प्रतिक्रिया काय असणार आहेत हे तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे। पाहूया आपण थेट। आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबरचं चॅनल आहे, या चॅनलची वर 4 कोटीपेक्षा जास्त आहेत। आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा बघायला मिळेल। आता थेट आपण कार्यक्रमामध्ये जाऊ आणि इथल्या बस स्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी नेमकं इथं परिवहन मंत्री येणार आहेत, आणखीन कोण कार्यकर्ते पदाधिकारी असतील बघूया आपण थेट। राज्य परिवहन महामंडळ उस्मानाबाद धाराशिव आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे। राज्य परिवहन महामंडळ थोडं पाठीमागे इकडनं कुठे जाणार आहे? थोड़ा पीछे जाएंगे पूरा पीछे
नाही नाही चला लक्ष थोडा और पीछे सगळ्यांनी मागे वाईडला या वाईडला और थोडा गेली थोडं मागे थोडं गिमल मागे अंतरी मागे थोडं मागे ना थोडं मागे ना अजून थोडं अजून हात लागलो इथे नका इकडे कोण कोपऱ्यात लाईट होईल यस सर समोर अरे मोबाईल अरे वन फोटो सर समोर या वाईट समोर साईडला थोडं साईडला मागे घ्या कॅमेरावाले कॅमेरा मागे कॅमेरा मागे समोर थोडं आणखी एक वाईट फोटो शिवाजी महाराज देऊ द्या संभाजी महाराज तिकडे देऊ द्या जुन्या छत्रपती शिवाजी महाराज द्या तिकडे संभाजी महाराज तुळजापूर मतदारसंघाचे आमदार रामा गिरजीसिंह पाटील साहेब व मान्यवर कृपया सर्वांना कळकळीची विनंती प्रमुख आगमन करू नये कळकळीची विनंती कृपया राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी तसेच मान्य या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रास्ताविक करत असताना 7,91,000 खर्च करून अनिल पाटील यांनी हे काम केले आहे. या कामासाठी अजय कपूर यांनी केले आहे. जेनेरिक मेडिकल कंट्रोल केबिन आणि वाहनतळाचे कॉन्क्रीट करण्यासाठी इतर टेक्सटाईल बसवणं सोशल पाण्याची व्यवस्था वाणिज्य स्थापना जेनेरिक मेडिकल या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आमच्या राज्य परिवहन महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर नाशिक सौ अमृता शेखर तामणकर यांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री नामदार प्रताप सरनाईक सर यांचे राज्य परिवहन महामंडळातर्फे स्वागत करावे. आदरणीय अमृता शेखर तामणकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी परिवहन मंत्री साहेब यांचे स्वागत करावे. राज्य परिवहन महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर नाशिक यांच्या वतीने महामंडळाच्या वतीने नियंत्रक श्री विनोद कुमार बालेराव व गणेश राजगिरे हे आदरणीय प्रतापजी सरनाईक यांचा सत्कार करत आहेत.
यानंतर राणा जगजितसिंहजी पाटील साहेब आमदार तुळजापूर मतदारसंघ यांचे देखील राज्य परिवहन महामंडळाचे गणेश राजगिरे यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावे. यानंतर प्रवीण स्वामी आमदार उमरगा मतदारसंघ यांचं देखील स्वागत इथे करण्यात येत आहे. सूर्यकांत गोरबोले यांना विनंती करतो त्यांनी स्वागत करावे. हे करतील अभय देशमुख यांना विनंती करतो त्यांनी सत्कार करावा. तुळजापूरचे नगराध्यक्ष सचिन भैया रोचकर यांचा सत्कार. धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीयुत कीर्तिकिरण पुजार यांना विनंती करतो. धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय कीर्तिकिरण पुजार यांचं स्वागत राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक श्रीयुत विनोद भालेराव हे करतील. पोलीस अधीक्षक श्रीयुत संजय जाधव साहेब यांचा सत्कार देखील शशिकांत उबाळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव विनंती. आपले आदरणीय पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब, उपस्थित असलेले सर्वच नेतेगण, सर्व उपस्थित अधिकारी, बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो, बराच उशीर झालाय त्यामुळे फार लांबलचक काही बोलणार नाही मी, पण आपल्या सर्वांच्या वतीने मी आदरणीय सरनाईक साहेबांचे आणि MSRTCचे मनापासून आभार व्यक्त करतो. टाळ्या वाजवायला हरकत नाही. आपली बऱ्याच वर्षापासूनची अपेक्षा होती की आपलं जे जुनं बस स्टँड आहे त्याचा कायापालट व्हावा आणि आईचं मंदिर त्याच्या अनुषंगाने हे बस स्थानक होत असताना त्या पद्धतीने काम व्हावं अशी आपली अपेक्षा होती. आणि या पावनभूमीमध्ये आईचा आशीर्वाद घेत आपण सर्वजण काम करतो आणि ही वास्तू जी आहे ती आईच्या मंदिराची प्रतिमा जी आहे डोळ्यासमोर ठेवून केलं, हे या बस स्थानकाचं विशेष असं स्वरूप आहे. आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये ज्यांनी सहकार्य केलं मग ते सर्व आपले MSRTCचे अधिकारी असतील, आर्किटेक्ट असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या जिल्ह्याचा कायापालट आपण करण्यावरती भर दिलेला आहे. साधारण 3 वर्षापूर्वी आपलं महायुतीचं सरकार आल्यापासून आदरणीय मुख्यमंत्री तेव्हा एकनाथरावजी शिंदे साहेब होते, हे खातं त्यांच्याकडे होतं आणि आपल्याला या कामामध्ये त्यांच्या माध्यमातून खूप मोठं सहकार्य मिळालं. आता तर आपल्या हक्काचेच पालकमंत्री या विभागाचे मंत्री आहेत आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जे बस स्थानक आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपलं नळदुर्गचं बस स्थानक असेल, ढोकीचं असेल, तेरचं असेल, बेंबळीचं असेल, अशा मोठ्या गावातलं बस स्थानक देखील सुसज्ज आणि चांगलं करण्याच्या बाबतीत त्यांना विनंती केली आहे.
आणि त्यांनी ती मान्य केली, त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. आताच काही सहकाऱ्यांनी आपल्या या बस स्थानकाला छत्रपती संभाजीराजांचं नाव जे आहे ते देण्याच्या बाबतीमध्ये विनंती केली होती. शेजारीच दोन्ही आपल्या दैवतांचे पुतळे आहेत आणि ते नाव देण्याच्या बाबतीमध्ये मंत्री महोदय आपल्याला बोलतीलच. पण महत्वाचा मुद्दा काय आहे की महायुती सरकार आल्यापासून आपल्या जिल्ह्याचं आपण कायापालट करतोय. आपल्या या तुळजापूर नगरीमध्ये जवळजवळ 2000 कोटीची विकास कामं होत आहेत. मंदिराचा कायापालट होतोय आणि या निधीच्या माध्यमातून आपण इथलं राहणीमान जे आहे ते एकदम बदलून टाकणार आहोत. आपल्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीचं जे काही दरडोई उत्पन्न आहे ते किमान दुप्पट करण्यावरती आपला भर आहे पुढच्या 5 वर्षामध्ये. इथे जमिनीच्या किमती किती वाढल्यात तुम्हालाही माहिती आहे. 3000 कोटीचा रेल्वेचा प्रकल्प चालू आहे. 2 वर्षामध्ये रेल्वे आपल्या तुळजापूरला येणार. आपल्या आई तुळजाभवानीच्या तुळजापूरला आपल्याला रेल्वेच्या आपल्या राज्याच्या नाही तर देशाच्या नकाशावरती बघायला मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे पर्यटक जे येतात, भाविक जे येतात, त्यांची संख्या प्रचंड वाढणार आहे. मग उद्या नळदुर्गला जाणारे, तेरला जाणारे मोठ्या प्रमाणामध्ये भाविक इथे आल्यानंतर तिथेही जाणार आहे. अर्थकारणाला प्रचंड चालना दिली जाणार आहे आणि त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये परिवहन खात्याचा, आपल्या एसटीचा मोठा सहभाग राहणार आहे. त्याची मोठी गरज आपल्याला लागणार आहे. आपल्या पालकमंत्री महोदयांनी आल्यानंतर लगेच आपल्याला नवीन गाड्या दिल्या. किती दिल्या? 40. आपल्याला 40 गाड्या आपल्या हक्काच्या पालकमंत्र्यांनी दिल्या. त्याबद्दल देखील आपण आवर्जून टाळ्या वाजवायला हव्यात आणि त्यांचे आभार व्यक्त करायला हवेत. अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या. जसं आपण मंदिराचं बोललो, तुळजापूरचं बोललो, तसाच विषय आहे तो रेल्वेचा. त्याच्या पलीकडे जाऊन MIDCच्या माध्यमातून तामळवाडीला आता तर जवळजवळ 150 उद्योजक सोलापूरचे तिथे लगेच आपला उद्योग टाकायला, रोजगार निर्मिती करायला तयार आहेत. आपण त्याच्या पलीकडे जाऊन माळुंबऱ्याला फूड पार्कचा आता विचार करतोय. आपल्या भागातलं जे द्राक्ष आहे ते तिथून माळुंबऱ्यात त्याच्यावरती प्रक्रिया करून मोठ्या प्रमाणात आपल्याला बाहेर पाठवता येऊ शकेल, निर्यात करता येऊ शकेल, यावरती आपण आता लक्ष देणार आहोत. मग आंब्याचा विषय असेल, डाळिंबाचा विषय असेल, आपल्याकडे तेवढं बेदाणं होत नाही, परंतु त्याच्यावरती देखील प्रक्रिया केल्यानंतर मोठ्या प्रमाणात कोल्ड स्टोरेजची सोय करण्याचं आपण ठरवलेलं आहे. आपल्याला कांद्याचा विषय दरवर्षी भेडसावतो तो प्रश्न आणि कांद्याच्या बाबतीत देखील प्रक्रिया करून मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याच्या स्टोरेज साठवणाची सोय करण्याच्या बाबतीमध्ये खुद्द पंतप्रधान महोदयांनी काही आदेश दिलेत. जे प्रक्रिया उद्योग होणार आहेत त्यातला एक उद्योग आपल्या माळुंबऱ्याला आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय. मुख्यमंत्री महोदयांनी परवा मित्राच्या मीटिंगमध्ये आपल्याला त्याच्या बाबतीमध्ये तत्वतः जी आहे ती मान्यता दिलेली आहे. पण हे सगळं कधी होईल? जेव्हा ताकदीने, एकजुटीने आपण काम करू. असे बरेच वेगवेगळे विषय. पाण्याच्या बाबतीत तर सगळ्यात महत्वाचं आहे, या जुलै-ऑगस्टमध्ये आपण घाटणे बॅरेजमधनं पाणी जे आहे ते उचलणार आहोत, पंप करून रामदऱ्यात आणणार आहे आणि रामदऱ्यात आलेलं पाणी टप्प्याटप्प्याने तुळजापूर आणि मग नंतर आपल्या चौगुले साहेबांच्या उमरगा आणि लोहारा, म्हणजे आपलं सुद्धा उमरगा लोहारा आहेच, पण त्यांचा मतदारसंघ होता, त्याच्याबद्दल खूप पाठपुरावा होता, तो विषय देखील मार्गी लागतोय. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आनंदाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे कोल्हापूर सांगलीला जे पुराचं पाणी दर 2-3 वर्षाला पूर येतो, प्रचंड प्रमाणामध्ये हानी होते, तर ते पुराचं पाणी जे आहे ते वळवून मराठवाड्याला म्हणजे पहिलं आपल्या तुळजापूरला आणण्याच्या बाबतीमध्ये देखील परवाच्या मित्राच्या बैठकीमध्ये खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय आणि परवा छत्रपती संभाजीनगरला देखील त्याबद्दल त्यांनी उल्लेख केला. 30 TMC पासून साधारण 40 TMC पर्यंत आता आपण जे पाणी आणतोय ते अंदाजे 7 TMC आहे, परंतु जे कोल्हापूर सांगलीवरनं आणायचंय ते जवळजवळ 40 TMC पाणी आपल्या भागामध्ये आणण्याची प्रक्रिया जी आहे ती देखील आपण रिपोर्ट बनवण्याची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू केलेली आहे. हे सर्व कामं करण्यासाठी आईचा आशीर्वाद तर आहेच, परंतु आपल्या सर्वांची साथ देखील गरजेची आहे. अतिशय सकारात्मकतेने, ताकदीने आपल्या सर्वांना काम करायचंय आणि अमूलाग्र
प्रचंड असे मोठे बदल, मोठा विकास जो आहे तो आपल्याला घडवायचा आहे. आणि हे करत असताना आपल्या ज्या वैयक्तिक अडचणी आहेत, ज्या भागात आपण राहता, ज्या गल्लीत राहता, ज्या गावात राहता, तिथल्या अडचणी देखील सोडवणं तेवढंच महत्वाचं आहे. कोणी दुर्दैवाने आजारी पडलं, आपल्यासाठी महत्वाचं आहे. आपण सरकार म्हणून त्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतोय. शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना त्या बाबतीमध्ये काम, आपल्या सरनाईक साहेबांनी देखील खूप त्या बाबतीमध्ये वेगळ्या पद्धतीने पुढाकार घेतलेला आहे. आपल्या भागात देखील त्या अनुषंगाने निश्चितपणे मोठ्या प्रमाणात काम होईल, हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय. जास्त लांब लचक न बोलता आपल्या सर्वांना आज अक्षय तृतीयाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो. आणि या शुभ मुहूर्तावर आपल्या या बस स्थानकाचं लोकार्पण होतंय, ही सुद्धा खूप आनंदाची बाब आहे. आज महात्मा बसवेश्वरांची जयंती देखील आहे, त्या निमित्ताने देखील आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि जी आता घोडदौड विकासाची चालू आहे, पूर्ण ताकदीने आपलं महायुती सरकार जे काम करतंय, मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब, प्रत्येक जण अहोरात्र येण्यासाठी, गोरगरिबांची सेवा करण्यासाठी, याच्यात आपण कुठे मागे राहणं योग्य नाही. सर्वांनी एकमेकाला साथ देत ही जी आपल्याला संधी मिळाली आहे कायापालट करण्याची, त्याचा योग्य आपण वापर करून घ्यावा, ही पुनश्च आग्रहाची आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी कुलदेवता आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानं या महाराष्ट्र राज्याचा परिवहन मंत्री झाल्यानंतर मी आई जगदंबेचं दर्शन घ्यायला आलो होतो. आणि त्यानंतर परत या जिल्ह्याचा दौरा करत असताना एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून आई जगदंबेच्या आशीर्वादानं परत एकदा माझी नियुक्ती होती. आणि एसटी स्टँडचं उद्घाटनाचा हा पहिलाच कार्यक्रम, आणि तोही तुळजापुरामध्ये, हा माझ्या आयुष्यामध्ये ह्यापेक्षा भाग्याचा क्षण दुसरा कुठला असू शकत नाही असं मला वाटतं. आणि ह्या पहिल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या या भागाचे लोकप्रिय कार्यतत्पर आमदार आदरणीय राणा जगजितसिंह पाटील, माझे सहकारी आणि या भागाचे लोकप्रिय नेते माजी आमदार ज्ञानराज चौगुलेजी, आमचे ह्या भागाचे जिल्हाधिकारी कीर्तिकुमारजी, कार्यकारी अधिकारी मेनक घोषजी, पोलीस अधीक्षक, ज्यांनी खऱ्या अर्थानं ह्या तुळजापूरचा ड्रग्सचा नायनाट करण्याचा विडा उचललेला आहे, ते संजय जाधवजी, माझे सहकारी अण्णा पाटीलजी, साळुंकेजी, वित्तीय सल्लागार MSRTचे गिरीश देशमुख, सौ अमृता तामणकर, श्री विनोद भालेराव, श्री मोहन पनुरे, श्री बाजीराव चव्हाण, भगवान देवकाते, नितीन लांडगे, अमरराजे परमेश्वर, सर्व पत्रकार मित्र, एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आई जगदंबेचे सर्व भाविक बंधू भगिनी, ही यादी मला दिलेली आहे, पण मंचावर जास्त लोक आहेत, मला सगळ्यांची नावं माहिती नाही, त्यामुळे ज्यांनी यादी दिली आणि आपली नावं टाकली नाही त्याला तुम्ही माझा भाषा संपल्यावर पकडा. परंतु एक गोष्ट मला खूप आनंद वाटतोय की आज अतिशय सुंदर या बस स्थानकाचं रूप राणा जगजित यांच्या प्रयत्नानं आणि आमदार म्हणून त्यांनी केलेल्या कामामुळं हे पालटलेलं आहे. आणि हे बस स्थानकाचं उद्घाटन करण्याचा मान मला मिळाला, त्यामुळे मी आभार व्यक्त करतो राणादादांचं, कारण त्यांनी प्रयत्न केला नसता तर याचं सुशोभीकरण होऊ शकलं नसतं. आणि त्यामुळे
श्रेय त्यांना द्यायलाच हवा. खरं तर राज्याचा परिवहन मंत्री म्हणून काम करत असताना मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातो. मध्यंतरीच्या काळामध्ये बसमधनं मी प्रवास केला होता. धाराशिव पासून गेलो होतो आणि बस प्रवास करत असताना त्या ज्या समस्या असतात प्रवाशांच्या, त्या समस्या पण मी त्यावेळेस जाणून घेतल्या होत्या आणि त्या माध्यमातून मी माझ्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी त्यामध्ये काय सुधारणा करता येईल, आपल्याला प्रवाशांना अजून काय सुख सुविधा देता येईल यासाठी प्रयत्न करावे असं मी त्यांना सांगितलं. आणि यामध्ये प्रामुख्यानं महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृह आहे. ते आता सगळी जबाबदारी तुमची आहे ना. आता जेव्हा जेव्हा तुळजापूरला मी भरपूर वेळेस येत होतो, मी आधी प्रसाधनगृह बघितलं आणि त्याच्यामध्ये अस्वच्छता जर असली तर जबाबदार तुम्हाला पकडणार. त्यामुळे स्वच्छता ही या ठिकाणी असणं गरजेचं आहे. राज्यातून अनेक भागामधून आईच्या आशीर्वाद घेण्यासाठी भक्तगण येत असतात, त्यांना ह्या सुविधा मिळणं गरजेचं आहे. लवकरच आपण ह्या ठिकाणी सुसज्ज असं महात्मा फुले जन आरोग्य सेवेच्या अंतर्गत हॉस्पिटलचं निर्माण सुद्धा करतोय, जेणेकरून 5 लाखापर्यंतचा मोफत औषधोपचार आपल्या ह्या तुळजापूरच्या लोकांना या ठिकाणी मोफत होईल. राज्य शासनाच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नानं अतिशय चांगली योजना आम्ही राज्यभर राबवतोय. माझ्या मतदारसंघामध्ये मी 2 हॉस्पिटल तसे निर्माण केलेत आणि गेल्या डीपीसीच्या बैठकीमध्ये मी जेव्हा हा विषय सगळ्या लोकप्रतिनिधींना आणि आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तर त्यांनाही त्या गोष्टीचा आनंद झाला. पण अशा प्रकारचं तुळजापूरला हे हॉस्पिटल असावं आणि 100 पेक्षा जास्त बेडचं ते हॉस्पिटल असल्या कारणानं सर्वसामान्य जनतेला त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार. राणादादांनी आता रेल्वेचं सुद्धा गोष्ट सांगितली. आम्ही गाडीमध्ये एकत्रितपणे जेव्हा आलो त्या रेल्वेचा तो ट्रॅक मला दाखवला. ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून राणादादा मी त्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी काही रेल्वेचे सुद्धा ट्रान्सपोर्ट होत असते ती सुद्धा जबाबदारी माझ्यावरच आहे योगायोगानं. त्यामुळे 2 वर्षानंतर जेव्हा ती रेल्वे चालू होईल तेव्हा त्या रेल्वेच्या उद्घाटनाला सुद्धा आम्ही सगळे असूच या ठिकाणी. परंतु त्यासाठी मला मगाशी राणादादा बोलले की 1000 कोटी रुपयाचं ऍक्विजिशन कॉस्ट आपल्याला येणार आहे सोलापूरमध्ये. तर त्यासाठी सुद्धा जे काही शासन दरबारी प्रयत्न करायचे असेल ते आपण एकत्रितपणे दोघं मिळून करू, जेणेकरून लवकरात लवकर रेल्वेचा प्रकल्प जो आपल्या तुळजापूरकरांच्या सेवेमध्ये आपण देऊ शकू. जेवढं द्यायचं तेवढं ह्या तुळजापूरकरांना देऊ, कारण महाराष्ट्राची कुलस्वामी महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि त्यामुळे या दैवतासाठी जे काही करावं लागेल ते सगळं लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुमच्या समोर करू. मध्ये उद्घाटन करत असताना आमच्या एका पदाधिकाऱ्यानं छत्रपती संभाजीराजेंचं नाव ह्या संकुलाला द्यावं अशी सुद्धा मागणी केली. दुसऱ्या अजून आमच्या कार्यकर्त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं अशी मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आमचे राजे आहेत. त्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आज समोर तुमच्या समोर उभे आहोत असं मला वाटतं. त्यामुळे त्यांच्या नावामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता एका आमच्या बस जे डेपो आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं, तर एका डेपोला छत्रपती संभाजी महाराजांचं आपण नाव देऊ, जेणेकरून दोन्ही महाराजांचं नाव चांगल्या प्रकारे लागेल. आणि दुसरं मग अशी मी बोलता बोलता मला असं वाटलं की हे नगर परिषदेच्या हातात आहे. ते मला नंतर कळलं अरे एसटी महामंडळाचं अध्यक्ष ते आमच्याच हातात आहे. म्हणजे मी जर या ठिकाणी आता घोषणा केली की नाव झालं असं समजा. त्यामुळे ही दोन्ही नावं आज मी जाहीर करतो आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम आमच्या अधिकाऱ्यांनी केला. आमचे अधिकारी खूप अतिशय चांगल्या प्रकारचं काम महाराष्ट्रभर करतायत आणि अजूनही चांगली सेवा आम्ही या राज्याला देण्याचा प्रयत्न करतोय. राज्यामध्ये आमचे जेवढे काही 251 डेपो आहे आणि जवळजवळ आमच्या 800 850 स्वतःच्या मालकीच्या जमिनी ज्या आहेत त्या पूर्ण जमिनीवर अतिशय चांगल्या प्रकारचं बस डेपो नव्हे तर बस स्टॉप नव्हे तर बस पोर्ट निर्माण करण्याचे आम्हाला सूचना आमच्या वरिष्ठांनी दिलेल्या आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने गुजरातच्या सगळ्या बस डेपोचं परिवर्तन केलं आणि बस पोर्ट निर्माण केले तशाच पद्धतीचे बस पोर्ट भविष्यामध्ये आम्ही ह्या राज्यातील सर्वसामान्य जनतेला देऊ असं वचन आई जगदंबेच्या चरणी मी आज करतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी
मला आमंत्रित केलं, माझ्या हस्ते हे उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी उपस्थिती दर्शवून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा एक प्रकारे इकडे केलं तुळजापूरच्या बस स्टँडचं पालकमंत्री परिवहन मंत्री स्वतः आले होते. ते काय सांगाल बरं? आज दिवसभर कार्यक्रम होते सगळ्या पूर्ण पालकमंत्र्याचं नियोजनाप्रमाणे. तेरखेड्याचा एक कार्यक्रम याच्यामध्ये वाढलेला आहे, कारण तो मुलगा आपल्या जिल्ह्यातला मराठी मुलगा आहेच झाला, तो काही कार्यक्रम वाढला. तुम्ही आता कार्यक्रमाला आले होते, पालकमंत्री आले होते, परिवहन मंत्री. आता तुळजापूर बस स्थानकाचं लोकार्पण झालं. पालकमंत्री साहेबांनी तुळजापूर बसस्थानकाला संभाजी महाराजांचं नाव देण्याचं व तिकडं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याचं आश्वासन दिलं. ते आमच्यासाठी आनंददायक व भाग्याची गोष्ट आहे. कशाबद्दल कार्यक्रम इथं झाला? कार्यक्रमाला होतात तुम्ही? आता कार्यक्रम हा अतिशय सुंदर झालेला आहे. आज जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्याकडून शिवसेनेकडून मागणी केली की ह्या बसस्थानकाला छत्रपती संभाजीराजांचं नाव द्यावं आणि त्या नवीन बसस्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं. आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी दोन्ही नाव त्यांच्या वतीनं जाहीर केलेले आहेत. आम्ही त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करतो. बऱ्याच वर्षापासून अपेक्षा होती की आपलं जे जुनं बसस्थानक आहे त्याचा कायापालट व्हावा, आणि आज अक्षय तृतीयेच्या दिवशी आई तुळजाभवानीच्या आपल्या तुळजापूरमध्ये जे जुनं बसस्थानक होतं त्याचा पूर्ण विकास जो आहे तो आपल्या MSRTCच्या माध्यमातून झाला आहे. आपले आदरणीय पालकमंत्री प्रतापराव सरनाईक साहेब यांच्या शुभ हस्ते लोकार्पण झालेलं आहे आणि खूप आनंदाचा दिवस आहे. महत्त्वाचं एक विकास काम झाल्याबद्दल सगळ्यांच्याच मनामध्ये मोठा आनंद आहे. गणेशला सांगा ना, पटकन करून घ्या. गणेश कुठे बघा, इथं महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्यासह इथले आमदार राणा जगजितसिंह पाटील या कार्यक्रमाला उपस्थित होते. परिवहन महामंडळाचे ST कर्मचारी जे अधिकारी आहेत त्या विभागाचे अधिकारी सुद्धा या कार्यक्रमाला इथं उपस्थित होते. तुळजापूर शहरामध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे. मी तुम्हाला सर्व कार्यक्रमाचा व्हिडिओ दाखवलेला आहे. या ठिकाणी प्रतापजी सरनाईक यांचं भाषण सुद्धा दाखवलं. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं भाषण, प्रतिक्रिया, इथं आलेले जे पदाधिकारी होते त्यांच्या सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवल्या. विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो. असे वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, तुळजापूर, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.